ज्ञानेश्वरी अध्याय 11वा. राम कृष्ण हरी. अर्थासह ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीच्या 11व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायांना सुरुवात करण्यापूर्वी प्रस्तावना दिलेली आहे व काही अध्यायांची सुरुवात श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकापासून केलेली आहे. हे आपणास कदाचित माहिती असेलच. या अध्यायास ज्ञानेश्वर महाराजांनी 43 सुंदर अशा ओव्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे. आता आपण अध्याय वाचनास सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. आता यावरी एकादशी कथा हे दोन्ही रशी येथ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये शांत व अद्भुत या 2 रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. जेथ शांताच्या घरा अद्भुत आला हे पाहुणे राणी ये राही रसान पाती करा झाला मानू. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचा रस आला आहे आणि या रसांनाही या 2 रसांच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळाला आहे. अहो वधूवरांची मिळणी जैशी वराडी आहे लुगडी लेणी तैसे देशेचा सुखासनी मिळविले रस. या ठिकाणी थोडासा पाठभेद आहे. सुखासनी आहे, काही ठिकाणी सुखासनी आहे. अहो नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वऱ्हाडी लोकांनाही वस्त्रे व दागिने मिळतात त्याप्रमाणे इतर रसांची मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे. तरी शांताद्भूत बरवे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे जैसे हरिहर प्रेम भावे आले खेवा. परंतु शांत व अद्भुत हे 2 चांगले रस या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत की ते डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेम भावाने एकमेकास भेटावयास यावे. ना तरी अवशेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी तेवी एक वेळा रसी केला येथ. अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब यांच्यात अंतर राहत नाही कारण ती बिंबे एकाच दिशेला असतात त्याप्रमाणे या अध्यायात हे 2 रस एकत्र आले आहेत. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग म्हणून सुष्णात होत जग आगवे येथ. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचा संगम झाला आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या 2 रसांचा मिलाप होऊन 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्र झाला आहे. म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसते ओघ मूर्त या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचे ओघ प्रगट दिसतात व त्या 2 ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे 2 रस प्रगट आहेत व या 2 रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बापो ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. येथ श्रवणाचे निद्वारे तीर्थे रिगता सोपारे ज्ञानदेव मने दातारे माझे केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला कारणीभूत करून माझे गुरुजी निवृत्तीनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वारे या त्रिवेणी तीर्थामध्ये प्रवेश करणे सोपे केले आहे. तेरे संस्कृताची गहणे
तोडूनी मराठिया शब्द सोपाने रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. धर्माची खान जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषा रूपी कठीण म्हणजे उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला. मनोने भलतेने येत सद्भावे नावे प्रयाग माधव विश्वरूप पावे येतुलेनी संसाराशी द्यावे तिळोदक. म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्याने आस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसे तेथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे आणि एवढे करून संसाराला तिलांजली द्यावी. हे असो ऐसे सावयव येथ साशिन्नले आथे रस भाव तेथ श्रवण सुखाची राणीव जोडली जगा. हे रूपक पुरे याप्रमाणे नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भराला आले आहे, कारण जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. जेथ शांतात भूतरोकडे आणि एरा रसा पडप जोडे ही अल्पची परी उघडे कैवल्य येथ. ह्या 11व्या अध्यायात शांतरस व अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसांनाही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे यांचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. तो हा 11वा अध्यायो जो देवांचा पणपे विसंवता ठावो परी अर्जुन सदैवाचा रावो जो येथई पातला. तो हा 11वा अध्याय आहे की जो देवाचे खास विश्रांतीचे ठिकाण आहे, पण अर्जुन हा दैववान पुरुषांचा राजा आहे, कारण तो येथेही प्राप्त झालेला आहे. येथ अर्जुनचे काय म्हणू पातला आजे आवडतयाही सुकाळ उजाला जे गीतार्थो हाला मराठी. येथे अर्जुन एकटाच प्राप्त झालाय असे काय म्हणावे, तर गीतार्थ मराठी भाषेत असल्यामुळे आज वाटेल त्यालाही सुकाळ झाला आहे. याची लागी माझे विनविले आहे की जे परी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. याच करता मी जी विनंती करत आहे ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की तुम्ही संतांनी इकडे लक्ष द्यावे. तेवेचे तुम्हा संताची सवे ऐसे सलगे केर करून लभे परी मानावे जे तुम्ही लोभे अपत्यामज. तसेच तुम्हा संतांच्या सभेत अशी ही सलगी करणे माझ्यासारख्याच खरोखर योग्य नाही, पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने मानावे. अहो पुंसा आपणची पडविजे मग पढे तरी माया माथा तुकविजे का करविले चोजे नरझे बाळका माय. अहो आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी, किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आईबाप मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाहीत काय. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेची शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. त्याप्रमाणे महाराज मी जे जे प्रतिपादन करतो ते ते तुम्ही शिकविलेले आहे. एवढ्या करता अहो सज्जन हो, आपण शिकविलेले आपणच ऐकावे. हे सारस्वताचे गोड तुम्ही चिलाविले जी झाड तरी आता अवधानामृते वाढ शिंपोन की जे. महाराज हे ज्ञानाचे सुंदर झाड आपणच लावले आहे, तर आता यास आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृत ते शिंपून ते मोठे करावे.
मग हे रसभाव फुली फुलेल, नानार्थ फळ भारे फळा येईल, तुमचे निधर्मी होईल सुरवाडू जगा. मग हे ज्ञानाचे झाड नवरस भावरूपी फुलाने फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरूपी फळभाराने फळाशील, व तुम्ही लक्ष देणे रूप धर्म केलात म्हणजे जगास लाभ होईल. या बोला संतरी झाले, म्हणती तू श्लोगा भले केले, आता सांगे जे बोलिले अर्जुने तेथ. या बोलण्यावर संत खुश झाले व म्हणाले, ज्ञानोबा आम्ही खुश झालो, तू फार चांगले केलेस. आता त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर. तवा निवृत्तीदास म्हणे, जे कृष्णार्जुनांचे बोलणे मी प्राकृत काय सांगो जाणे, परी सांगवा तुम्ही. तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज कृष्ण व अर्जुन या दोघांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक, परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही केले तर होईल. आहो राणींची या पाले खायरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोहिणी अकरा न जिनेची काही. अहो रानातील पाले खाणाऱ्या वानराकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा. अर्जुन एकटाच होता, पण त्याने 11 अक्षोहिणी सैन्य जिंकले नाही काय. म्हणून समर्थ जे जे करी, ते न हो न ये चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवा माती. म्हणून समर्थ जे जे करील ते चराचरात होणार नाही असे नाही. त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात, म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर माझ्यासारख्या नेत्याकडून गूढ गीतार्थ बोलवाल. आता बोलिजतेसे ऐका, हा गीता भावनिका जी वैकुंठ नायका मुखोनी निघाला. आता जो प्रत्यक्ष वैकुंठीचा राजा श्रीकृष्ण त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा चांगला अभिप्राय सांगतो, तिकडे लक्ष द्यावे. बाप बाप ग्रंथ गीता, जो विधी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. धन्य धन्य गीता ग्रंथ, की ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा तो आहे. तेथेचे गौरव कैसे वानावे, जे श्री शंभूचे मते नागवे, ते आता नमस्कारी जे जीवे भावे हेची भले. त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा, कारण जे गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही त्याला आता सर्व भावाने नमस्कारावा हेच बरे. मग ऐका तो किरीटी, घालून विश्वरूपी तिथी, पहिली कैशी गोठी करिता झाला. यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका. हे सर्व ही सर्वेश्वरो, ऐसा प्रतिते गत जो पती करो, तो बाहेरी हो आवा गोचरू लोचनाशी. हे सर्व ही सर्वेश्वर रूप आहे, अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर जो परमात्मा, तो आपल्या पुढे डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा. हे जीवा तुले चाड, परी देवाशी सांगता साकड, काजे विश्वरूप गूढ कैसे निपुसावे. ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवा सांगताना अडचण वाटते. कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे, त्या अर्थी ते उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे. म्हणे मागा कवनी कै, जे पडियेन ते पुसिले नाही, ते सहसा कैसे काही सांगा म्हणू. अर्जुन मनात म्हणतो,
पूर्वी कोणीही केव्हा जे मोठ्या आवडत्यानेही विचारले नाही, ते एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आईसी हुनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाली पुसो. मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो, तरी माते लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे काय. माता लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे काय, परंतु इतक्या जवळची असूनही ती माता देखील हा विषय विचारावयास भ्यायली. माझी आवडे तैसे सेवा झाली, तरी काय होईल गरुडाची आई तुली, परी तो ही बोली करीची ना. माझी वाटेल तशी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल काय. परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड, तो देखील ह्या संबंधीची गोष्ट काढीतच नाही. मी काय सनकादिकाहुनी जवळा, परे तयाही नागवेची हा चाळा, मी आवडीन काय प्रेमळा गोकुळींची यायसा. मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय, परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोपिका नितका आवडेन काय. तया ते लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवना. त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले. एका करता म्हणजे अंबरीश राजाकरिता 10 गर्भवास देखील सोसले, परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले, ते कोणालाही दाखवले नाही. हा ठायवरी गुज याची अंतरीचे हे निज, केवी उरावरी मज पुसो ये पा. इतकी ही गुप्त गोष्ट यांच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे, तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल. आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विने, सुख नोयेची जरी जिने तीही विपाये. बरे, पुसू नये असे जरी म्हटले तर ते विश्वरूप पाहिल्या वाचून सुख होणार नाहीच, परंतु जगणे ते देखील क्वचितच संभवणार आहे. म्हणून आता पुसू आळू माळसे, मग करू देवा वडे तैसे, येणे प्रवर्तला सात्वशे पार्थू बोले. आणि पुसू नये असे जर म्हटले तर हे विश्वरूप पाहिल्या वाचून सुख तर होतच नाही, परंतु जगणे देखील क्वचितच संभवणार आहे. तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची मर्जी असेल तसे करू अशा रीतीने अर्जुन भीत बोलावयास लागला. परी तेची ऐशे निभावे, जे एकादो उत्तरा सवे दावी विश्वरूपा घवे झाडा देऊनी. परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की 1-2 शब्दाबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखवेल. अहो वासरू देखील याची साठी, धेनू खडबडोनी मोही उठी, मग असताना मुखाची भेटी काय पाहना धरे. अहो वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते, मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पाहता येणार नाही काय. पापा तया पांडवाचे निनावे, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुने जव पुसावे तवसाही लकाई. पहा बरे, त्या पांडवाचे नाव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावे व मग आपण सांगावे, एवढे तरी सहन होईल काय. तो सहजेची स्नेहाचे अवतरण आणि
एरू स्नेहा घातले आहे माझवन, ऐशी मिळवणी वेगळेपण उरे हे चिबऊ. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावताच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. मनवणे अर्जुनाची बोला सरिसा, देव विश्वरूप होईल पैसा तोची पहिला प्रसंगू ऐसा, ऐकिजे तरी. म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील तोच पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐकावा. अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितं, यत्त्वयोक्त वचस्तेन मोहोयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर अनुग्रह करण्याकरिता अध्यात्म नावाचे अत्यंत गुह्य असे जे भाषण तू बोललास त्याने माझा हा मोह निशेष नाहीसा झाला आहे. मग पार्थो देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. मग अर्जुन म्हणाला, हे कृपासागरा, जे बोलता यायचे नाही ते तुम्ही माझ्या करता बोललात. जय महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादींचे ठाय फिटती, तै जय देव होनी ठाकती, ते विसवणे शेषीचे. ज्यावेळी पंचमहाभूते ब्रह्मामध्ये नाहीशी होतात व जीव आणि महतत्व वगैरे यांचा पत्ता नाहीसा होतो, त्यावेळी देवा आपण जे ब्रह्मरूप होऊन राहता ते शेवटचे विश्रांती स्थान आहे. हो ते हृदयाची परिवरी, रोविले कृपणाची परे, शब्द ब्रह्मासही चोरी जयाची केली. जी स्वरूप स्थिती वेदांनाही कळू न देता आपण आपल्या अंतकरण रूपी घरात कृपणासारखी पुरून ठेवली होती, ते तुम्ही आजी आपुले माझ पुढा हे फोडले, जयाध्यात्म वाढले ऐश्वर हरे. आज ती तुम्ही आपल्या अंतकरणातील गुप्त गोष्ट माझ्या पुढे प्रकट केली. ही गोष्ट म्हणजे आपले स्वरूप ज्ञान होय. या अध्यात्म ज्ञानावरून शंकराने आपले ऐश्वर वाळून टाकले आहे. ते वस्तू मज स्वामी एकी हेळा दिदले तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझ पावो निकायचे. महाराज, अशी जी वस्तू ती तुम्ही मला एका क्षणात दिली तसे म्हणायचे तर आम्ही तुम्हापासून वेगळे कोठे आहोत. परे साचचे महामोहाची पुरी, बुडालिया देखोनी शेसवरी, तो आपण पे घालो निश्री हरी, मग काढिले माते. पण खरोखर मोहाच्या महापुरामध्ये डोकापर्यंत बुडतो आहो असे पाहून श्रीकृष्णा तुम्ही आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढले. एक तो वाचून काही विश्वी दुजयाचे भाषणाई, के आमुचे कर्म पायी जे आम्ही आती म्हणो. एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्ये दुसऱ्याची काही वार्ता नाही. अशी वास्तविक स्थिती असताना आमचे दुर्दैव पहा की आम्ही अभिमानाने आम्ही कोणीतरी एक आहोत असे समजतो. मी जगी एक अर्जुन ऐसा देवाही अभिमानो, आणि कौरवाते या सुजनू आपुले म्हणे. जगामध्ये मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगतो आणि या कौरवांना आपले भाऊबंद मानतो. याईवरे यांते मी मारिनो, म्हणे तेने पापे के रिगेन,
ऐशे देखत होतो दुःस्वप्न तोचे विला प्रभू. यावर देखील यांना मी मारीन आणि पापाच्या योगाने मग मला देखील कोणती गती मिळेल असे म्हणत होतो. याप्रमाणे मी वाईट स्वप्न पाहत होतो त्या मला महाराज आपण इतक्या जागे केलेत. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती होतो उदकाची आरती रोहिणी पित. कृष्णा, गंधर्व नगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलो. हे लक्ष्मीपते, हे श्रीकृष्णा, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पित होतो. जे किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती आसाचे ऐशे वाया मरतया जीवाचे श्रेय तुवा घेतले. महाराज, सर्प कापडाचाच होता पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. कारण म्हणजे आपण मरतो असे उगीच वाटत होते. याप्रमाणे आपण मरतो असे भ्रमाने वाटणाऱ्या जीवाला म्हणजे मला वाचण्याचे तुम्ही पुण्य घेतले. आपुले प्रतिबिंब नेनता सिंह कुवा घालेल देखोनी आता ऐसा दरिजे तेवी अनंता राखिले माते. विहिरीत दिसणारी आपली पडछाया आहे हे न समजता आता सिंह आत उडी टाकणार इतक्यात त्याला कोणी येऊन धरावे. याप्रमाणे हे अनंता आपण माझे रक्षण केलेत. येरवे माझा तरी येतुले बरे येथ निश्चय होता वधारी जे आताची साता ही सागरी एकत्र मिळीजे. ऐक, बाकी माझा तर येथे इतका निश्चय झाला होता की आताच तरी सातही समुद्र एकवट झाले. हे जगचे आगवे बुडावे वरे आकाशही तुटून पडावे परी झुंजणे न घडावे गोत्रजेशी मज. हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा. ऐशिया अहंकाराची वाढी मिया अग्रह जळी दिदली होती बुडी चांगची तू एरवी काढी कवनू माते. अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहरूपी पाण्यात बुडी मारली होती. प्राण गेला तरी बेहत्तर पण मी गोत्रजाशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता. पण आपण बरे झाले आपण जवळ होता, नाहीतर मला त्यातून कोणी काढले असते. नाथिले आपण पाय एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिशे होते लागले परी राखिले तुम्ही. वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी म्हणजे अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवले. याप्रमाणे मला मोठे वेळ लागले होते पण तुम्ही माझे रक्षण केलेत. मागा जळत काढिले जोहरी तैते देहाशीच भय अवधारी आता हे जोहर वाहर दुसरी चैतन्या सकट. ऐक, मागे पूर्वी एकदा तुम्ही जेव्हा आम्ही अग्नीत म्हणजे लाक्षाग्रहात जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलेस. तेव्हा काय ते एका स्थूल देहासच भय होते पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीच्या पिढेपासून चैतन्या सगट देहाला भय होते. दुराग्रह हिरण्याक्षी माझी बुद्धी वसुंधरा सुदले काखी मग महार नव गवाक्षी रिघून ठेला. दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेच घातली व मग तो मोहरूपी समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिला. तेथ तुझेनी गोसावीपणे एक वेळ बुद्धीच्या ठाया घेणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ. देवा,
आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपल्या मूळ ठिकाणात आली. हे देवा, यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला. ऐशे अपार तुझे केले, एकी वाचा कायमी बोले, परी पाचई पालव मोकलेले मज प्रती. याप्रमाणे तुझी अनंत उपकाराची कृत्य आहेत, त्यांचे मी एका वाचेने काय वर्णन करू. परंतु एवढे मात्र मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. ते काही न वचेचे वाया, भले यश फावले देवराया, जे साध्यंत माया निरसिली माझी. देवा, ते आपले करणे काही एक व्यर्थ गेले नाही. हे आपल्याला चांगले यश प्राप्त झाले आहे, कारण की माझे अज्ञान समूळ नाहीसे झाले आहे. आजी आनंद सरोवरीची कमळे, तैसे हे तुझे डोळे, आपुल्या प्रसादाची रावळी जया लागी करीते. महाराज, आनंद रूप सरोवरातील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपा प्रसादाची घरे ज्याला करतील. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायशी पाबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेशी. अहो महाराज, त्याला देखील आणि भ्रांतीने ग्रासावे, ही दुबळी गोष्ट काय बोलावी. वडवानळ म्हणजे समुद्राच्या पोटातील अग्नी. समुद्राच्या पाण्याने विजळा जात नाही, त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार आहे. आणि मी तव दातारा, एक कृपेची आरिगोनी गाभारा, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. आणि तशात अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभाऱ्यात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करत आहे. तेने माझा जी मोह जाये, एथ भीष्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पायी शिवतली हाती. महाराज, त्या योगाने माझी भ्रांती नष्ट होईल यात काय आश्चर्य आहे. पण माझी भ्रांती गेली इतकेच नव्हे तर माझा उद्धार झाला, हे तुमच्या पायांची शपथ घेऊन सांगतो. भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशु मया, त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चाव्ययम्. हे कमलपत्राक्षा, भूतांची उत्पत्ती व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले, आणि तसेच तुझे अपार महात्म्यही मी तुझ्यापासून सविस्तर ऐकले. पै कमलायत डोळसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझ पासून महेशा परिशिली आहे. कमलासारखे मोठे डोळे असणाऱ्या व कोटी सूर्यासारख्या तेजपुंज अशा देवा महेशा, मी आपल्यापासून आजच असे ऐकले आहे की ये भूते जयापरी होती, अथवा लयाहन जैशेनी जाती, ते मज पुढा प्रकृती विवंचली देवे. हे सर्व प्राणी ज्या रीतीने म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न होतात, अथवा उत्पन्न झालेली भूते ज्या रीतीने पुन्हा प्रकृतीमध्ये लय पावतात, ती प्रकृती देवाने मला सांगितली. आणि प्रकृती केर उगाना दिधला, परी पुरुषाचाही ठाऊ दाविला, जयाचा महिमा पांघरून झाला धडवता वेदू. आणि प्रकृतीच्या स्वरूपाचा खरोखर सर्व हिशोब दिला, आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरून वेद सवस्र म्हणजे सुशोभित झाला, त्या परमेश्वराचेही ठिकाण तुम्ही मला दाखविले. जे शब्द राशी वाढे जे, का धर्मायशिया रत्नाती तेथ, ते येथीचे प्रभीचे पाये ओळगे म्हणून. महाराज, वेद वाढतो म्हणजे उत्कर्ष पावतो, व जगतो म्हणजे टिकतो,
अशा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, ते सर्व या आपल्या स्वरूप सामर्थ्याचा आश्रय करतो. म्हणून ऐशी अगाध महात्म्य, जे सकळ मार्ग एक गम्य, जे स्वात्मानुभव रम्य, ते या परी दाविले. असे आपले अपार महात्म्य आहे. आपले महात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एकच विषय आहे, व जे आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममान होण्यास योग्य असे जे आपले महात्म्य, ते आपण मला याप्रमाणे दाखविले. जैसा केरू फिटलिया आभाळी, दिठीरिगे सूर्यमंडळे, का हाते सारून बाबुळी जळ दाबिजे. बाबुळीचा अर्थ येथे शेवाळ आहे, गोंडाळ. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ म्हणजे शेवाळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे. ना तरी उकलतया सापाचे वेडे, जैसे चंदना खेव देणे घडे, अथवा विवशी पळे मग चढे निधान हाती. अथवा सापाचे वेढे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच दूर गेल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते, तशी प्रकृती हे आड होती. ते देवीची सारिली परवती, मग परतत्व माझे मती शेजार केले. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवांनीच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजघर केले. म्हणून ये विषयीचा मज देवा, भरमसा कीर झाला जीवा, परी आणि कये कहेवा उपनला असे. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली, परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. तो भिडा जरी मनोराहो, तरी आना कवना पुसू जावो, काही तू वाचो निठावो जाणत आहो आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारायची राहू दिली, तर मग आम्ही दुसऱ्या कोणास विचारायला जावे? तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहीत आहे काय? जळचरू जळाचा बारू धरी, बाळक स्तनपाणी उपरोधू करी, तरी जया जिन्याशी श्रीहरी आन उपायो असे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराची उशे मानले, अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली, तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय? म्हणून भीड सांकडी न धरवे, जीवी आवडे तीही तुझ पुढा बोलावे, तव राहे मनितले देवे चाड सांगे. म्हणून भीड अथवा संकोच धरवत नाही. मनाला जे बरे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी इच्छा काय असेल ती सांग. एवं एतद्यथार्थ त्वमात्मानं परमेश्वर, द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. हे परमेश्वरा, तू स्वतःविषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा, हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे. मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्ही केली जे गोठी, त्या प्रतीची दिठी निवाली माझी. मग अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही मागे 10व्या अध्यायात जी गोष्ट सांगितली त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. आता जयाचे संकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे, जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणशी. आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते, आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस, ते मुद्दाला स्वरूप तुझे
जेथोनी ये द्विभुजे हन चतुर्भुजे सूर कार्याचे निव्याजे घेऊ घेवी येशी. जेथून ही 2 हातांची अथवा 4 हातांची रूपे देवांचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार येऊन घेऊन येतात ते तुझे मूळ स्वरूप होय. पै जळ शयनाचिया अवगनिया का मत्स्य कुर्म या मिरवनिया खेळू सरलिया तू गुनिया साठवेशी जेथ. हा अवतारांचा खेळ संपल्यावर क्षीर समुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कुर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी जेथे म्हणजे ज्या मूळ स्वरूपात साठवितोस. उपनिषदे जे गाती योगी हृदय रिगोनी पाती जयाते सनकादी काती पोटाळून या. उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत. ऐशे आगाध जे तुझे विश्वरूपकानी ऐकिजे ते देखावया चित्त माझे वृता वेळ देवा. असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानानी जे मी ऐकतो ते पाहण्याकरिता देवा माझे चित्त फार उत्कंठित झाले आहे. देवे फिडून या सांकड लोभे पुसिली जरी चाड तरी हेची एकी वाड आरतीची मज. माझा संकोच दूर करून माझी इच्छा काय आहे असे ज्या अर्थी देवाने प्रेमाने विचारले आहे, तर महाराज मी असे सांगतो की हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. तुझे विश्वरूप पण आगवे माझी दिठीशी गोचर व्हावे ऐशी थोरास जीवे बांधून आहे. तूच या विश्वात भरला आहेस हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो आहे. मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभो, ते मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहित असे स्वतःचे रूप तू मला दाखव. पर्यानिक एक येथ शारंगी तुझ विश्वरूपा ते देखावया लागे पै योग्यता माझी अंगी असे की नाही. परंतु कृष्णा आणखी एक गोष्ट आहे ती ही की विश्वरूप जो तू त्यात तुला पाहण्याकरता माझ्या अंगात योग्यता आहे की नाही हे आपुले आपण मी नेने ते का नेनशी जरी देव म्हणे तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. हे मला समजत नाही, हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा, रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय. आणि जे आरतीचे नि पडी भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे जैसा तानेला म्हणे न पुरे समुद्र मज. महाराज आणि इच्छेचा जोर झाला की उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ज्याप्रमाणे फार तहान लागलेला मनुष्यास मला समुद्रही पुरणार नाही असे वाटते. ऐसा सचाडपणाची भुली न सांभाळावी समस्या आपुली या लागी योग्यता जीवी माऊली बाळकाची जाणे. त्याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेळाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही, म्हणून आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची योग्यता जाणते तया परी श्री जनार्दना विचारी जे माझी संभवना मग विश्वरूप दर्शना उपक्रम किये. त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास आरंभ करा.
तरी ऐशी ते कृपा करा, एरवी नव्हे हे मना अवधारा, वाया पंचमाला पे बधिरा, सुख केव ते देणे. तरी माझ्या योग्यतेनुरूप कृपा करा. एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे मला स्पष्ट सांगा. पहा, बहिऱ्या मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न कशाला करायचा. एरवी एकले बापियाचे नि तृपे तृषे, मेघ जगा पुरते काय न वर्षे, परी झाली वृष्टी उपके, जरी खडकी होय. सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरिता पर्जन्य वृष्टी करतो. ती वृष्टी जगापुरती होत नाही काय, परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ ठरते. चकोरा चंद्रामृत फावले, येरापण वाहुनी काय वारिले, परी डोळ्यावे न पाहले, वाया जाय. चकोर पक्षाला चंद्रामृत प्राप्त झाले. ते चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्यांचे निवारण केले आहे काय, परंतु तसे इतरांना अमृत सेवन दृष्टी नसल्यामुळे त्यांच्यासाठी चंद्रोदय होऊनही व्यर्थ जातो. म्हणून विश्वरूप तो सहसा, दावीशी कीर हा भरवसा, काजे कडाडा आणि गहिंसा, माझी नित्य नवा तू की. म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील ही मला खरोखर खात्री आहे, कारण की जाणत्यात आणि नेणत्यात तू नित्य नवा म्हणजे उदार आहेस. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनशी पात्रा पात्र, पै कैवल्याशी पवित्र, जे वैरियाही दिसले. तुझा उदारपणा स्वतंत्र आहे, याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही. द्यावयास लागलाच म्हणजे हा योग्य अथवा अयोग्य अशी निवड तू करत नाहीस. मोक्षासारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रूंना दिलीस. मोक्षो दुराराध्यो कीर होय, परे तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडीशी तेथ जाये, पायुकू जैसा. खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे, परंतु तो देखील तुझ्या चरणांची सेवा जो करतो व म्हणूनच तू धाडशील तेथे चाकराप्रमाणे जातो. तोवा सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. जी पुतना राक्षसी विषाचे स्तनपान करून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली होती, त्या पुतनेला तू सनकाधिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलेस. हागा राजसूय यागाची सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दे, निस्तेजिलाशी. अहो, राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी म्हणजे ह्या शिशुपालाने तुझा पान उतारा केला. ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाओ दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाची बाळा, काय ध्रुवपदी चाड. अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला म्हणजे ध्रुव बाळाला आढळ पदाची इच्छा होती काय. तो वना आला याची लागी, जे बैसावे पितयाची उत्संगे, केतो चंद्र सूर्यादिका परीस जगी, श्लाघ्यू केला. तो एवढ्या करता रानात आला होता की आपण आपल्या बापाच्या मांडीवर बसावे, परंतु त्याला या लोकामध्ये चंद्र सूर्यापेक्षा प्रशंसनीय केलेस. ऐसा वनवासिया सकळा,
देता एकची तू धसाळा पुत्र आळविता या मिळा आपण पे दिशी. याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्यांना देण्यात सढळ हाताने असे एक तुम्हीच आहात. मुलाला हाक मारत असताना या मिळाला आपली तद्रुपता दिलीत. जेने उरी हानितलाशी पांपरा तयाचा चरणू आशी दातारा अजूनी वैरियांची या कलेवरा विसंबशीना. हे उदार श्रीकृष्णाच्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ मारली, त्याच्या पावलाची खून तू आपल्या छातीवर अजूनही धारण करतोस. शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास विसंबत नाहीस. ऐसा अपकारी या तुझा उपकारू तू अपात्री परी उदारू. दान म्हणून दारवंठे करू झालाशी बळीचा. याप्रमाणे तुझ्यावर उपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाल झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजिले नाही अथवा तू ते आराधीना ऐके होती पुंसा बोलावीत कौतुके. ते वैकुंठी तू गणिके सुरवाडू केला. तुझे कधी गुणवर्णन ऐकले नाही व जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस राघोबा राघोबा म्हणून हाका मारत होती, त्या गणिकेस तू वैकुंठ लोकामध्ये स्थान दिलेस. ऐशे पाहुनी वायानी मिशे आपण पे देवो लागशी वाणी वशे. तो तू कानारीशे मज लागी करीशी. वरील गणिकेस राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्ते पाहून तू सहज निजपद अपात्र माणसांनाही देतोस. असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसास निजपद देणारा तो तू मला वेगळे करशील काय. आगा दुबतयाचे ने पवाडे जे जगाचे फेडी साकडे. ते कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. जी कामधेनू आपल्या दुपट्याच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील काय. म्हणून मी आजे विनविले काही ते देवन दाखविती हे किरणाही परी. देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखर नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी जी योग्यता आहे ती मला द्यावी. तुझे विश्वरूप आकळे ऐशे जरी जानसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पूर्वी देवा. तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठतेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. ऐशे ठाये ठावो विनंती जव करू सरला सुभद्रापते तव तया षड्गुण चक्रवर्ती सहावे जिना. याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ती त्या ऐश्वर्यादी 6 गुणांच्या सार्वभौम राजा श्रीकृष्णाला सहन होणार नाही. तो कृपा पियूस सजळो आणि येरू जवळाला वर्षा काळो. नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता.
ना तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुनेही वरी प्रेम बळे, उल्लसितू झाला. अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्ण बिंब पाहून क्षीर समुद्राला जसे भरते येते, त्याप्रमाणे प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झाला. मग तिये प्रसन्नतेचे आटोपे, गाजोनी मनितले सकृपे, पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशामध्ये गर्जना करून कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पहा पहा, ही माझी अनंत स्वरूपे. एक विश्वरूप देखावे, ऐसा मनोरथू केला पांडवे, की विश्वरूपमय आगवे करून घातले. एकच विश्वरूप पाहावे असा मनोरथ अर्जुनाने केला. इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले. बाप उदार देवो अपरिमितो, याचक स्वेच्छा सदोदितो, असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले. धन्य श्रीकृष्ण परमात्मा, तो अमर्याद उदार आहे. तो नेहमी याचकांच्या इच्छेचा सहस्रपट सर्वस्व देतो. अहो शेषाचेही डोळे चोरिले, वेद जया लागे झकविले, लक्ष्मी येही राहविले जुवार जे. अहो जे 2000 डोळे असलेल्या शेषाच्या दृष्टीसही पडू दिले नाही, वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाही, फार काय सांगावे. लक्ष्मी हे भगवंताचे कुटुंब खरे, पण तिलाही जे दाखवले नाही, असे जे भगवंताच्या जीवाचे गुह्य रूप विश्वरूप, ते आता प्रगटूनी अनेकधा, करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा. बाप भाग्या आगाधा पार्थाचिया. ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्यता आहे. जो जागता स्वप्नावस्थे जाय, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे आपणची जाळला. जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपणच बनून राहतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिला आहे. ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली रोग योग वृद्धी. श्रीकृष्णाने तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाटला, म्हणजे पडदा दूर केला. फार काय सांगावे. त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभव प्रकट केले. परे हा हे देखील की नाही, ऐशी शेची न करी काही, एक सरा म्हणतसे पायी स्नेहातूर. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप त्याच्या डोळ्याने पाहू शकेल की नाही, हे देवानी काही लक्षात घेतलेच नाही. तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावीळ होऊन एकाएकी अर्जुनास पहा पहा असे म्हणावयास लागले. श्री भगवान वाच, पश्य मे पार्थ रूपाणि शतशोथ सहस्रश, नाना विधानि दिव्यानि नाना वर्णाकृतीनि च. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारची, नाना वर्णांची व नाना आकृतीची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा. अर्जुना, तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले, आता देखे आगवे भरिले माझ्याच रूपी. अर्जुना, तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एकच विश्वरूप दाखवले, तर त्यात काय मोठेसे होईल. तर तू आता असे पहा की सर्व विश्वरूप
सर्व विश्व माझ्या रूपातच सामावलेले आहे. एके कृषे एके स्थळे एके रहस्वे एके विशाळे प्रत्युत्तरेत सरळे अप्रांती एके. काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेंगू, काही प्रशस्त, काही फारच विस्तृत सडपातळ व काही अमर्याद. एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. काही न आवरणारी व काही प्रामाणिक, काही सक्रिय व निष्क्रिय, काही उदासीन प्रेमळ, काही कडक. एके घुर्णिते सावदे असलगे एके अगाधे एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. काही धुंद, काही सावध, काही उघड व काही गूढ, काही उदार, काही कृपण आणि रागावलेली काही. एके शांते सन्मदे स्तब्धे एके सानंदे गर्जिते निशब्दे सौम्ये एके. काही सदाचारणी, काही सदा मदोन्मत, काही स्तब्ध, काही आनंदित, काही गर्जना करणारी, काही शब्दरहित व काही शांत. एके साभिलाषे विरक्ते उन्निद्रिते एके निद्रिते परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके. काही आशाखोर आणि काही निराश, काही जागी झालेली व काही झोपलेली, काही सर्व बाजूनी संतुष्ट, काही पीडित आणि काही प्रसन्न. एके अशस्त्रे सशस्त्रे एके रौद्रे अति मित्रे भयानके एके पवित्रे लयस्थे एके. काही बिन हत्यारी व काही हत्यारी, काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू व काही भयंकर, काही पवित्र आणि काही समाधीत असलेली. एके जन लीला विलासे एके पालनशिले लालसे एके संहारके सावेशे साक्षीभूते एके. काही एक करण्याच्या लीलेत क्रीडा करणारी, काही पालन करण्याचा स्वभाव असलेली, काही मोठ्या आवेशाने संहार करणारी, काही तटस्थ म्हणून राहिलेली. एवं नाना विदे परी बहुवशे आणि दिव्य तेज प्रकाशे देवीचे एक एकाशे वर्णेही नव्हे. याप्रमाणे अनेक प्रकारचा परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाश रूप अशी ती रूपे होती. त्याप्रमाणे वर्णाच्या बाबतीत ती रूपे एकसारखी एक नव्हती. एके तातले साडे पंधरे तैशी कपिल वर्णे अपारे एके सर्वांगी जैसे शेंदुरे डवरले नभ. काही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री. एके सावियाची चुळकी जैसे ब्रह्म कटाह खचिले माणिकी एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णे. रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविकच सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केसरी वर्णाप्रमाणे होती. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे एके इंद्रनीळ सुनिळे एके अंजन वर्णे सकाळी रक्तवर्णे एके. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही रत्न इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, काही तांबड्या रंगाची. एके लसत कांचन सम पिवळी एके नवजलद श्यामळी एके चांपे गौरी केवळी हरिते एके. काही तेजदार सोन्याप्रमाणे पिवळ्या रंगाची, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची,
काही केवळ चाफ्याप्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची, एके तप्तसा ताम्र तांबडी, एके श्वेतचंद्र चोखडी, ऐशी नाना वर्णे रूपडी देख माझी. काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही पांढऱ्या चंद्रासारखी शुभ्रो, अशी ही माझी नाना रंगाची स्वरूपे पहा. हे जैसे का आनान वर्ण, तैसे आकृती अनारिशे पण, लाजा कंदर परिघाला शरण, तैशी सुंदरी की. हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे त्यांच्या आकृत्याही वेगवेगळ्या आहेत. मदनही लज्जित होऊन शरण येईल अशी कित्येक सुंदर आहेत. एके अतिलावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार स्त्रियेची भांडारे उघडली जैशी. काही रूपे अति सुंदर बांध्याची आहेत, काही तुळतुळीत शरीराची मन हरण करणारी आहेत, जणू काय शृंगार लक्ष्मीची भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत. एके पिनावयव मांसाळे, एके शुष्के अति विक्राळे, एके दीर्घकंठे विताळे विकटे एके. काही पुष्ट अवयवांची व खूप मांस असलेली, काही वाळलेली अतिशय भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची व काही हिडीस रूपाची. एवं नाना विधाकृती, या पाता पारू नाही सुभद्रापती ययाचा, एकेकी अंग प्रांती देख पा जग. ह्याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, ह्या आकृत्या पाहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एका शरीर भागावर तू जग पहा. पश्चादित्यान वसून रुद्रान, आश्विनो मरुतस्तथा, बभून्य दृष्ट पूर्वाणी पश्चाश्चर्यानि भारत. आदित्य, वसु, रुद्र, अश्विन आणि वायू पहा. हे भरत कुलोत्पन्ना, पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर. जेथ उन्मिलन होत आहे दिटी, तेथ पसरती आदित्यांची सृष्टी, पुढती निमिलनी मिठी देत आती. ज्या ठिकाणी म्हणजे विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात. वदनीची या वाफे सवे, होत ज्वाळामय आगवे, जेथ पावकादी कपावे समूह वसूंचे. तोंडाच्या वाफे बरोबर सर्व ज्वालामय होते त्या ठिकाणी अग्नी आदी करून वसूंचा समुदाय प्राप्त होतो. आणि भ्रूलतांचे शेवट, कोपे मिळोपाती एक वाट, तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे. आणि भिवयांची टोके रागाने एकत्र येऊ पाहतात त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. पहा. पै सौम्यतेचा बोलावा, मितीने जे अश्विनो देवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू. विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्यामध्ये अगणित अश्विनो देव उत्पन्न होतात आणि अर्जुना, विश्वरूपाच्या कानाच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात. या परी एकेकाची लिळे, जन्मती सूरसिद्धांची कुळे, ऐशी अपारी आणि विशाळी रूपे पायी. याप्रमाणे एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात. अशी ही अमर्याद व
प्रचंड रूपे पहा. जया ते सांगावया वेद बोबडे, पाहावया काळाचे ही आयुष्य थोडे, धातया ही परी न सापडे ठाव जयाचा. ज्या स्वरूपाचे वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत, जी स्वरूपे पाहावयास काळाचे आयुष्य थोडे आहे, आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा, पण त्यालाही ज्या स्वरूपाचा पत्ता लागत नाही. जया ते देवत्रयी कही नायके, तिये ये प्रत्यक्ष देख अनेके, भोगी आश्चर्याची कवतिके महारुद्धी. ज्या स्वरूपाविषयी तिन्ही देवांना कधी ऐकावयास येत नाही, अशी जी अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा, आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. इह एकस्थं जगत्कृष्णं पश्चाद्य सचराचरं, मम देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि. हे अर्जुना, चराचर युक्त सर्व जग व जर दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित आहे, ते आता पहा. या मूर्तीच्या किरीटी रोममुळे देखे पा सृष्टी, सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे. ज्याप्रमाणे अर्जुना कल्पतरूच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात, त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केशाच्या बुडाशी सृष्ट्या पहा. आणि वाताचे निप्रकाशे उडता परमाणु दिसते, जैसे भ्रमत ब्रह्म कटाह तैसे अवयव संधी. आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणु प्रकाशात दिसतात, त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात. येथ एकैकाच्या प्रदेशी विश्वदेख विस्तारिशी, आणि विश्वाही परोते मानसी जरी देखावे वर्ते. या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा, आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पाहावे असे वाटत असेल तरी तीही विषयीचे काही येथ सर्वथा साकडे नाही. सुखे आवडे ते माझा देही देखसी तू. तर त्याविषयी येथे मुळीच अडचण नाही. तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा. ऐशी विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्य पूर्णे, तव देखत आहे की नाही न मने निवांतू चेरू. याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले विश्वरूपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले, तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही असे काही न बोलता अर्जुन उगाच राहिला. येथ का पाहा उगला म्हणून कृष्णे जव पाहिला, तव आरतीचे लेणे लीला तसाची आहे. या प्रसंगी हा स्तब्ध का राहिला आहे, म्हणून कृष्णाने ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला आढळला. न तु मां शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा, दिव्यं ददाति ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहण्यास तू समर्थ नाहीस, याकरिता मी तुला दिव्य दृष्टी देतो. आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा. माग मने उत्कंठे ओहोट न पडे, अजूनी सुखाची सोय न सापडे, परी धाविले ते पुढे नाकळेची या. मग देव म्हणाले, याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अद्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही. इतकेच नव्हे तर परंतु आम्ही विश्वरूप दाखविले ते याला मुळीच आकलन होत नाही. हे बोलोनी देवो हासिले,
हा सोनी देखनिया म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तो. असे बोलून देव हसले व हसून अर्जुनास म्हणाले, तू खूप पाहणार आहेस. आम्ही तुला विश्वरूप दाखिले परंतु तू पाहतच नाहीस. या बोला ये रे विचक्षणे म्हणितेले हा जे कवनाशी ते उने तुम्ही बका करवी चांदिनी चरवू पामा. या श्रीकृष्णाच्या भाषणावर हुशार अर्जुन म्हणाला, महाराज तर मग हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगड्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहताना हा हा हो उठून या आरिसा आंधळ्या दाऊ बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणे करा. अहो महाराज, आपण आरसा घासून तो आंधळ्यास दाखवावयास लागला आहात किंवा हे श्रीकृष्ण आपण बहिऱ्यापुढे गाणे सुरू केले आहे. मकरंदपणाचा चारा जानता घालून दर्दुरा वाया धाडा शारंग धरा कोपा कवना. पुष्पातील सुगंधी कणांचा चारा जाणून बुजून चिखल खाणाऱ्या बेडकापुढे टाकून श्रीकृष्णा वाया घालवीत आहात. मग रागावता कोणावर? जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीच्या विभागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले मी कैसे नि देखो. जे विश्वरूप इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्राद्वारा ठरले आहे व जे केवळ ज्ञान सृष्टीलाच विषय होणारे आहे असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षु पुढे ठेवले तर मी ते कसे पाहू. परी हे तुमचे उने न बोलावे मीची साहे तेचे बरवे येथ आती म्हणितले देवे मानू बापा. परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये, मीच सहन करावे ते बरे. या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले, होय बाबा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. साच स्वरूप जरी आम्ही दावावे तरी आठी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. आम्हा जर स्वरूप खरोखरच दाखवावयाचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास पाहिजे होते. परंतु प्रेमामुळे बोलता बोलता विसरून गेलो. काय झाले न वाहता भुई पेरिजे तरी तो वेळू विलया जाईजे. तरी आता माझे नृत्य रूप देखिजे ते दृष्टी देवो तुझ. हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची मशागत न करिता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जातो. त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची दृष्टी न देता तुझ्या पुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थच जाणार. परंतु आता माझे स्वतःचे स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी तुला देतो. मग तिया दृष्टी पांडवा आमुचा ऐश्वर्य योगू आगवा देखोनी अनुभवा माझी वडा करी. मग अर्जुना, त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग पाहून त्याला अनुभवामध्ये साठवून ठेव. ऐशे तेने वेदांत वेद्ये सकळ लोकाद्ये बोलिले आराध्ये जगाचिनी. वेदांताचा जो जाणण्याचा विषय, सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व जो सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो याप्रमाणे बोलला असे संजय म्हणाला. संजय उवाच एवमुक्ता ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगेश्वर्य संपन्न हरी याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखविता झाला. पै कौरव कुळ चक्रवर्ती
मज हाची विस्मय पुढत पुढती जे श्री हुनी त्रिजगती सदैवासे कवनी. संजय म्हणाला, हे कौरव कुळातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोणी आहे का. ना तरी खुनीचे वानावया लागे, श्रुती वाचून दावा पा जगे ना शिव कपन तरी अंगी शेषाच्या च्याती. अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदाशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे दाखवा बरे. अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. हा हो जयाची निसोशी शीनताठै पार योगी जैसे अनुसरले गरुडा एवढे कवन आहे. अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे आठही प्रहर शिनत असतात, म्हणजे तसे भगवंताकरिता कष्ट सोसणारे कोण आहे व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे. परी ते आगवेची एकीकडे ठेले, चापे कृष्ण सुखय कंदरे झाले जे दिवोनी जन्मले. पांडव हे, परंतु ते आता सर्व एका बाजूला राहिले. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले. परे परे पाचाई आतू अर्जुना, कृष्ण सावियाची झाला अदिना, कामुक का जैसा अंगना आपैता किजे. परंतु पाचही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या अधीन झाले, जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला श्री आपल्या अधीन करते. पडविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगई तैसा न चले, कैसे दैव येत सुरवाडले ते जाणू नये. शिकवलेला पक्षी जसे बोलत नाही, करमणुकी करिता पाळलेला पशु इतका हुकमात राहत नाही, इतके अर्जुनाच्या अधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आलेले आहे ते समजत नाही. आजे परब्रह्म हे सगळे भोगावयास दैव याचे चिडोळे, कैसे वाचेचे हन लळे पाळीत असे. या प्रसंगी संपूर्ण परब्रह्म वस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे. पहा, श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवीत आहेत. हा कोपेके निवांतू साहे, हा ऋषे तरी बुजावीत जाये, नवल पिशे लागली आहे पार्थाचे देवा. अर्जुन रागावला की कृष्ण निवांतपणे सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत करीत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेड लागले आहे. एरवी विषय जिनोनी जन्मले, जे शुकादिक दादुले ते विषयोची वानिता झाले भाट याचे. सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकूनच जन्माला आलेले शुकादिक खरे 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 पुरुष ते भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचेच वर्णन करणारे स्तुती पाठक झाले. हा योगी यांचे समाधी धन की होऊन ठेले पार्था दिन, या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया. योगी ज्यांचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून तो अर्जुनाच्या अगदी अधीन झाला आहे. याकरिता राजा धृतराष्ट्रा माझे मन आश्चर्य करते. तेवीचे संजय म्हणे कायसा, विस्मयो येथे कौरवेशा, कृष्णे स्वीकारिजे तयासा भाग्योदय होय. तसेच संजय म्हणतो, कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा याच्यात आश्चर्य ते काय. कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असा भाग्योदय होतो. म्हणून तू देवांचा रावो, म्हणे पार्थाती तुझ दृष्टी देवो, जया विश्वरूपाचा ठाऊ देखसी तू. म्हणून अर्जुना,
ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्व पाहशील ती दृष्टी मी तुला देतो, असा तो देवांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. ऐशी श्री मुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे, तवा विद्येचे अंधारे जाऊची लागे. अशी अक्षरे भगवंताच्या मुखातून निघतात न निघतात तोच अज्ञानांधकार एकदम जावयास लागला. ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. तुला दिव्य दृष्टी देतो अशी भगवंताच्या मुखातून जी अक्षरे निघाली ती अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप ज्योतीच अर्जुना करता कृष्णाने उजळल्या असे समजा. मग दिव्य चक्षु प्रकाशो प्रकटला, तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला, यया परी दाविता झाला ऐश्वर्य फुले. मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी उत्पन्न झाली व त्याच्या ज्ञान दृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा आपला ऐश्वर्य योग दाखवता झाला. हे अवतार जे सकळ ते जे समुद्रीचे का कल्लोळ, विश्व हे मृगजळ जया रश्मी स्तव दिशे. हे जे सर्व अवतार ते ज्या विश्वरूप रूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्व रूप रूपी किरणामुळे विश्व हे मृगजळ भासते. जे अनादी भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे, आपण पे श्री वैकुंठे दाविले तया. ज्या योग्य व अनादी भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला म्हणजे आपल्या ठिकाणी दाखवले. मागा बाळपणी येणे श्रीपती, जे एक वेळ खादली होती माती, तै कोपोनिया हाती यशोदा धरिला. पूर्वी बालपणी जेव्हा एक वेळ या श्रीकृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्याला रागावून हाताने धरले. मग भेने भेने जैसे मुखे झाडा द्यावयाचे निमिषे, 14 भुवने सावकाशी दाविली ते. नंतर भीत भीत जसे काही तोंडातील झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने यशोदेला विस्तारासह 14 लोक आपल्या मुखात दाखवले. ना तरी मधुवने ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची ही मती ठेले, ते लागला बोलो. अथवा तपश्चर्या करीत असताना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रगट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी असे आले, पण ती कशी करावी हे त्यास कळेना. तेव्हा मधुवनामध्ये ध्रुवाला भगवंतांनी असे केले की आपला शंख त्याच्या गालास लावला, तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलायला लागला. तैसा अनुग्रहोपैराया श्रीहरी केला धनंजया, आता कौनेकडे ही माया ऐशी भाषणेने चितो. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, श्रीकृष्णाने अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला, त्यामुळे आता माया कोणीकडे आहे ही भाषा देखील तो जाणे नासा झाला. एक सरे ऐश्वर्य तेजे पाहले, तया चमत्काराचे कारण व झाले, चित्त समाजी बुडून ठेले विस्मयाचिया. एकदम भगवंताचे स्वरूप ऐश्वर्याचे तेज प्रकट झाले, त्यामुळे जसे कल्पांताच्या वेळी जलमय होते त्याप्रमाणे अर्जुनाला त्यावेळी सर्व चमत्कारमय झाले आणि आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले. जैसा अब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाएके, तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे. याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत परिपूर्ण झालेल्या उदकात एकटाच मार्कंडेय ऋषी पोहत होता.
त्याप्रमाणे विश्वरूपी आश्चर्यात अर्जुन लोळू लागला. म्हणे केवळे गगन येथ होते, ते कवने नेले केवते, ती चराचर महाभूते काय झाली. अर्जुन म्हणाला, एवढे मोठे ते आकाश होते, ते कोठे कोण घेऊन गेला? ते स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कुठे गेली? दिशांचे ठावये हारपले, आधोर्ध्व काय नेनो झाले, चेल्या स्वप्न तैसे गेले लोकाकार. पूर्वाधिक दिशांचे मागमूसही राहिले नाहीत, वर खाली हे कोण जाणे कोठे गेले. जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते, त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. नाना सूर्य तेज प्रतापे, सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैशी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे ह्या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. तेव्हा मनाशी मनपण न स्फुरे, बुद्धी आपण पेन सावरे, इंद्रियाचे रश्मी माघारे हृदयवरी भरले. तेव्हा मनाला मनपण स्फुरेनाशे झाले, म्हणजे मनाचे संकल्प विकल्प करण्याचे बंद पडले. तसेच बुद्धी आपण आपल्याला सावरेनाशी झाली. बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करेनाशी झाली आणि इंद्रियाच्या वृत्ती आश्चर्यचकित होऊन माघारी परतून हृदयात साठवल्या, म्हणजे इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्या. तेथ ताटस्थ्य पडिले, टकाशी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली, जणू काय ज्ञान मात्राला मोहनास्त्र घातले. तैसा विस्मितो पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेचे नाना रूप चौकडे मांडून ठेले. याप्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला. तो पुढे 4 भुजांचे स्वरूप होते, तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूंना नटून राहिले. जैसे वर्षा काळीचे मेघोडे, का महाप्रळयीचे तेज वाढे, तैसे आपणा वीन कवनीकडे नेदीची उरो. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रळयाच्या वेळचे तेज ही वाढून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय त्या विश्वरूपाने कोणतीही बाजू शिल्लक राहू दिली नाही. प्रथम स्वरूप समाधान, पावुनी ठेला अर्जुन सवेची उडी घाली लोचन, तब विश्वरूप देखे. प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर म्हणजे देवाने दिव्य दृष्टी दिली आणि त्या दिव्य दृष्टीने प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे त्याला समाधान झाले. त्याच क्षणी डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. येहेचे दोही डोळा पाहावे विश्वरूपा सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविलायसा. याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णाने याप्रमाणे पुरवला. अनेक वक्त्र नयनम, अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणं, दिव्यानेकोद्यतायुधम. ज्यामध्ये अनेक मुखे व नयन होते म्हणजे डोळे होते, ज्यामध्ये अनेक आश्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य अलंकाराने युक्त, अनेक दिव्य आयुधे धारण केलेले. मग तेथ सैंग देखे वदने, जैशी रमानायकाची राजभुवने, नाना प्रगटली निधाने लावण्य स्त्रियेची. मग तेथे त्याने अनेक मुखे पाहिली. ती मुखे जणू काय लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती, अथवा सौंदर्य लक्ष्मीची प्रगट झालेली भांडारेच होती.
के आनंदाची वने साशिन्नली, जैशी सौंदर्या राणी व जोडली, तैशी मनोहरी देखिली हरीची वक्त्रे. किंवा आनंदाचे बगीचेच बहाराला आलेले, किंवा जणू काय सौंदर्याला राज्य प्राप्त झाले, तशी त्याने मन हरण करणारी श्रीकृष्णाची मुखे पाहिली. तयाही माझी एकैके सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके उठवली जैशी. त्यात देखील कित्येक मुखे जणू काय प्रळय प्रळय रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे, अशी सहजच भयंकर होती. के मृत्यूशीची मुखे झाली हो का, जे भयाची दुर्गे पन्नाशिली, की महाकुंडे उघडले प्रळया नळाची. किंवा ही मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत, अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत, अथवा प्रळयाग्नीची महाकुंडेच उघडली आहेत. तशी अद्भुत भयासुरे तेथवदने देखिले वैविरे, आणि के असाधारणे साळंकारे सौम्य बहुते. अशी अद्भुत मुखे व भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे विश्वरूपात पाहिली. आणखी कित्येक निरुपम अलंकार युक्त अशी मुखे पाहिली व पुष्कळ सौम्य मुखे पाहिली. पै ज्ञान दृष्टीचे अवलोके, परे वदनांचा शेवटून टके, मग लोचन ते कवतिके लागला पाहू. अर्जुनाने ती मुखे ज्ञान दृष्टीने पाहिली, परंतु मुखांच्या आद अंत लागेना म्हणून तो मुखे पाहणे सोडून देऊन तो मग कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागला. तव नाना वर्णे कमळवने, विकाशिले तैसे अर्जुने, डोळे देखिले पालिंगने आदित्यांची. तेव्हा जणू काय अनेक रंगाच्या कमळाचे बाग प्रफुल्लित झाले आहेत, तसे ते विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे असे डोळे अर्जुनाने पाहिले. तेथेचे कृष्ण मेघांची दाटी, माझी कल्पांत विजूच्या स्फुटी, तैश्या वन्नी पिंगळा दिटी भ्रुभंगा तळे. डोळे पाहत होता तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीत प्रलय काळाची वीज चमकावी अशा तशा अग्नीने पिंगट झालेल्या दृष्टी चढलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिल्या. हे एक आश्चर्य पाहता, ते एकेची रूपी पंडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळली. हे एक आश्चर्य पाहत असता अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली. मागा मने चरण ते कवनेकडे, केवते मुकुटके दोरदंडे, ऐशी वाढविता ही कोडे चाड देखावयाची. मग अर्जुन म्हणाला, विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत, मुकुट कोठे आहे व त्या बळकट भुजा कोठे आहेत, अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे. तेथ भाग्यनिधी पार्था, का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची भाता वायकांडी आती. तेथे अर्जुन दैवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल. पिनाक नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ बाण आहेत काय. ना तरे चतुराननाची वाचे, काय हाती लटकी अक्षरांचे साचे, म्हणून साध्यंतपण अपारांचे देखिले तेने. अथवा ब्रह्मदेवाच्या जिभेवर खोट्या अक्षरांचे ठसे आहेत का, म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आदी व अंत पाहिला. जयाची सूय वेदांना कळे, तयाचे सकळावयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते झाले. ज्या विश्वरूपाचा मार्ग वेदाला कळत नाही, त्या विश्वरूपाची सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यात एकाच वेळेला पूर्णपणे पाहिली.
चरणोनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकाराने शोभत होते, त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला. परब्रह्म आपुलेनी अंगे ल्यावया आपणची झाला नेगे, ती लेनी मी सांगे काही सया सारखे. जे अनेक अलंकार देव म्हणजे परब्रह्म आपल्या अंगावर घालण्याकरता आपण बनला, ते अलंकार कशासारखे आहेत म्हणून सांगू. जे प्रभेचे झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा जेने विश्व प्रगटे. ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र सूर्यमंडल प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाची म्हणजे प्रळय काळाच्या तेजाची जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसावयास लागते, तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीशी होय गोचरू. देव आपण पेची लेले ऐशे विरू देखत असे. ते दिव्य तेज असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुन पाहता झाला. मग तेथेची ज्ञानाची डोळा पाहात कर पल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतींची ज्वाळा तैशी शस्त्रे झळकत देखे. देव आपणच अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शस्त्र, आपणच जीव, आपणच देह वगैरे सर्व बनले होते. फार काय सांगावे, सर्व स्थावर जंगमात्मक विश्वदेवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले दिवे. मग तेथे विश्वरूपात ज्ञान दृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला, तेव्हा तेथे त्या हाताच्या पंजात प्रळय काळाच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्याने पाहिली. जयाच्या किरणांचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाने, ते जे खिरडला वन्नी मने समुद्री रिघो. ज्यांच्या शस्त्राच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्राचे फुटाणे होतात व ज्यांच्या तेजाने मागे सरलेला अग्नी समुद्रात प्रवेश करावा असे म्हणावयास लागला. मग कालकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उदितायुधे. मग काळकूट विषाचा जणू काय लाटाच बनले आहेत, अथवा प्रळय काळाच्या विजेचे अरण्यच प्रगट झाले आहे, तसे उगारलेल्या शस्त्रासहित अगणित हात पाहिले. दिव्य माल्याम्बर धरन दिव्य गंधानुलेपनम, सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. दिव्य पुष्पे व वस्त्रे धारण केलेले, दिव्य गंधांची जासवुटी केली होती, सर्व आश्चर्याने युक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते. की भेने तेथून काढिले दिठी, मग कंठ मुगुट पातशे किरीटे, तव सूर तरुंची सृष्टी जयापासून का झाले. त्या हातातील असंख्य शस्त्रांच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहावयास लागला, तेव्हा कल्पतरूची सृष्टी ज्याच्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले. जे महासिद्धींची मूळपीठे, शिनले कमळा जेथ वावटे, तैशी कुसुमी अति चोखटे तुरंबिली तिने. जी फुले
महासिद्धींची मूळ स्थाने आहेत व श्रम पावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंद अनेक कंठी रुळता ती अलौकिक माळा दंड. मुकुटावर फुलांचे घोष होते, मस्तकावर ठिकठिकाणी निरनिराळ्या पूजा बांधल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते. स्वर्गे सूर्य तेज वेडिले जैसे पंधरेने मेरू ते मडिले तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू झळके. स्वर्गाने जसे सूर्यतेज वेढावे किंवा जसे मेरू पर्वताला सोन्याने मढवावे त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कमरेला कसलेला पितांबर चमकत होता. श्री महादेवो कापुरे उटिला का कैलासू पार दे डवरिला नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार्णव जैसा. श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासात जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीर समुद्राला जसे क्षीरोदकाचे पांघरून घालावे, जैसे चंद्रमयाची घडी उपलविले मग गगना करवी बुंथी घेवविले तैशी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने. ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरून आकाशाकडून घेवावे त्याप्रमाणे पांढरी शुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली. जेने स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे जयाचे सौरभ्य जीवित जोडे वेदवती. ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते. जयाचे निर्लेप अनुलेपू करी जे अनंगू ही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवनवाणी. ज्या चंदनाची उटी ब्रह्म ही आपल्या अंगास लावते व मदन देखील ज्यास आपल्या अंगावर धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करील. ऐशी एकैक शृंगार शोभा पाहता अर्जुन जातसे शोभा देवीची देवो बैसला की उभा काशे अंतू हे नेनवे. अशी एक एक शृंगाराची शोभा पाहत असता अर्जुन भांबावला. त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजले आहेत हे त्यास कळेना. बाहेर दिठी उघडून पाहे तरी आघवे मूर्तिमय देखतू जाये मग आता न पाहे म्हणून उगार आहे तरी तुही तैसेची. दृष्टी उघडून तो बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वमय आहे असे त्यास दिसू लागले. मग आता मी काही पाहणार नाही असा निश्चय करून त्याने डोळे मिटून घेतले तरी आतही त्याला तसेच विश्वरूप दिसले. अनावरे मुखे समोर देखे तया भेने पाठी मोरा जव ठाके तव तया ही कडे श्रीमुखे करचरण तैसेची. अर्जुन आपल्या समोर अगणित मुखे पाहत होता. त्यांच्या भयाने जेव्हा तो त्याच्याकडे पाठ करून उभा राहिला तेव्हा तिकडेही विश्वरूपाची मुखे हात पाय हे तसेच होते असे त्यास दिसले. अहो पाता कीर प्रतिभाशी येथ काही नवलावो काही असे परी न पाताई दिसे चोज ऐका. अहो पाहू लागले म्हणजे खरोखर दिसते, यात काही आश्चर्य आहे काय? परंतु हे आश्चर्य ऐका की या विश्वरूपाच्या बाबतीत डोळे मिटून घेतले असताही विश्वरूप दिसत होते. कैसे अनुग्रहाचे करणे
पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापून घातले. प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा. अर्जुनाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच भगवंताने व्यापून टाकले. म्हणून आश्चर्याचा पुरी एकी पडिला ठाये ठाव थडी ठाकी. तव चमत्काराची आणखी महार्णवी पडे. म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो जो तत्काळ किनारा गाठी तो आणखी दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात पडे. ऐसा अर्जुन असाधारणे आपुलिया दर्शनाची निविंदाने कवळून घेतला तिने अनंत रूपे. याप्रमाणे त्या अनंत रूपाने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्याने व्यापून टाकले. तो विश्वतोमुख स्वभावी ती आणि तिची दाखवावया लागी पांडवे प्रार्थिला तागवे भूनी ठेला. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविक रित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली. म्हणून आता तो सर्व विश्वरूपाने बनून राहिला. आणि दीपिका सूर्य प्रगटे अथवा निमुटलिया देखावीची खुंटे तैशी दिठी नवे जय वैकुंठे दिदली आहे. आणि श्रीकृष्णाने जी दृष्टी अर्जुनास दिली ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल, तिला दिसेल अथवा मिटली असता तिचे पाहण्याचेच बंद राहील अशी नव्हती. म्हणून किरीटीशी दोन्ही परी ते देखणे देखे अंधारी. हे संजयो हस्तिनापुरी सांगतशे राया. म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात अथवा अंधारात म्हणजे डोळे उघडले तरी व मिटले तरी ते विश्वरूप पाहावेच लागेल हे संजयाने हस्तिनापुरात राजा धृतराष्ट्राला सांगितले. म्हणे अर्जुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभारणी भरले विश्वतोमुख. संजय म्हणतो फार काय सांगावे. अर्जुनाने नाना प्रकारच्या अलंकारांनी भरलेले व ज्याला सर्व बाजूनी मुखे आहेत असे विश्वरूप पाहिले ते तुम्ही ऐकले काय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. 11व्या अध्यायाचा पहिला भाग येथे संपला. या पुढील ओव्या दुसऱ्या भागात पाहू. दुसऱ्या भागाची लिंक यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे.